समर्थ। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। शुकासारखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परे ज्ञानयोगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ईश्वर रूपी सर्व श्रोत्यांना आणि दर्शकांना वंदन करतो सादर जय रघुवीर। दासबोधाचे अंतरंग या प्रवचनमालेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। दासबोधाचे अंतरंग हा विषयच फार हृद्य आहे। एखाद्या गोष्टीचं अंतरंग जाणून घेण्याची इच्छा होणं आणि ते अंतरंग लक्षात येणं याला खूप महत्व आहे। काय भुललासी वरलिया रंगा हा विषय आपल्याला अगदीच उत्तम पद्धतीने ज्ञात आहे। वरवरच्या गोष्टींना महत्व नसतं, त्याच्या अंतरंगात शिरावं लागतं। तसं श्रीमद ग्रंथराज दासबोधाच्या अंतरंगात शिरणं हे फार मोठ्या भाग्याचं लक्षण आहे, हे आपल्या लक्षात यायला हवं। वेश वरी वरी केला, त्या वरवरच्या वेशाला काही उपयोग नाहीये। आतमध्ये काय आहे? साधूचा वेश लोक धारण करतात, पण वेशधारी सगळेच साधू असतात का? म्हणून तर दोन शब्द आहेत ना। एक वेशधारी असतो जो नुसता वेशानेच स्वतःला दाखवू पाहतो, वीराचं रूप दाखवू पाहत असेल, साधूचं रूप दाखवू पाहत असेल, पण जो अंतरंगातून जसा असतो तोच खरा मानला गेला पाहिजे। दासबोधासारखे जे आर्ष ग्रंथ आहेत, ऋषिप्रणीत ग्रंथ आहेत, श्रेष्ठ ग्रंथ आहेत, त्याचा अंतरंग उमजणं फार महत्वाचं आहे। त्याचा अंतरंग समजणं याला ज्ञानाची एक विशिष्ट भूमिका असावी लागते, तरच ते समजू शकतं। मला ते समजलं आहे म्हणून मी आपणासमोर मांडत आहे असं अजिबात नाहीये। तो अधिकार श्री कल्याण स्वामींसारख्यांचा, वेणा स्वामींसारख्यांचा, पण आपण तो प्रयत्न करायला काय हरकत आहे? या दृष्टीनं त्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न तरी करावा, या उद्देशानं हा उपक्रम आहे। आपण तो आनंदानं गोड मानून घ्या याबद्दल मला विश्वास वाटतो, आणि अनधिकार चेष्टा केल्याबद्दल आपण रागे भरणार नाही याचाही विश्वास वाटतो। श्रीमद भगवद्गीतेमध्ये अंतिम अध्यायात फार सुंदर उपदेश आहे। एका श्लोकार्धामध्ये योगेश्वर श्री कृष्ण म्हणतात की स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। कर्म, अभ्यर्चना म्हणजेच उपासना, आणि सिद्धी म्हणजे ज्ञानसिद्धी, याचाच अर्थ ज्ञान, ह्या तिघांचाही समन्वय या एका श्लोकार्धामध्ये श्रीकृष्णांनी केलेला आहे। अंतरंग ओळखणं, दासबोधाचं अंतरंग ओळखणं म्हणजे विशिष्ट ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत वर येणं, तीच सिद्धी आहे असं जर म्हटलं तर ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? स्वकर्मणा तमभ्यर्च्य। त्या श्रीमद ग्रंथराज दासबोधाची स्वतःच्या कर्मांच्या द्वारे, स्वकर्मांच्या द्वारे
विहित कर्मांच्या द्वारे अभ्यर्चना केली, उपासना केली, तरच या दासबोधाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करता येऊ शकेल. तरच आपल्याला ज्ञानप्राप्तीची सिद्धी मिळू शकेल. हा विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. दासबोधाच्या प्रारंभीच श्री समर्थांनी सांगितलेलं आहे की भक्तीचेनी योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भगवत प्राप्तीसाठी श्रुतींचं सांगणं आहे की ज्ञानादेव तू कैवल्यम, त्या केवळ एकमात्र परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानाचीच अपेक्षा आहे. ते आत्मज्ञान होणंच केवळ अभिप्रेत आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती होत नाही. दासबोधामध्ये जर भगवत प्राप्ती हा मुख्य विषय असेल तर अर्थातच त्याचं अंतरंग भगवत प्राप्ती आणि त्याचे उपाय हेच असलं पाहिजे. आणि त्यामुळं दासबोधाच्या अंतरंगात जर शिरायचं असेल तर आपल्याला ज्ञानाच्या भूमिकेची प्राप्ती करणं आवश्यक आहे. आणि ती प्राप्ती कशी करायची? श्रीमद भगवद्गीतेनं सांगितल्याप्रमाणे स्वकर्मणा तम अभ्यर्च, स्वतःच्या कर्मांच्या माध्यमातून त्याची अभ्यर्चना करून म्हणजेच उपासना करून ते मिळवायचं. कर्म, उपासना, ज्ञान हाच तो मार्ग आहे. ह्याच मार्गातून आपल्याला दासबोधाचा अंतरंग गाठता येणार आहे, प्राप्त होणार आहे. मग स्वकर्मणा म्हणजे काय हो? कोणती कर्म करायची? दासबोध विकत आणायचा, तो देवघरामध्ये ठेवायचा, व्यासपीठावर ठेवायचा आणि झाडाची फुलं तोडून आणायची, गंध पुष्प आदी व्यवस्था करायची, छानसा नैवेद्य बनवायचा, आरतीची सगळी तयारी करून ठेवायची आणि त्यानंतर पंचोपचार किमान पद्धतीनं दासबोधाची पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य खाऊन तृप्त व्हायचं. हे स्वकर्म अपेक्षित आहे का? आणि ही अभ्यर्चना, ही उपासना दासबोधाची अपेक्षित आहे का? त्याच्यातून ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी, ज्ञानसिद्धी करण्यासाठी, म्हणजेच त्याचा अंतरंग ओळखण्यासाठी हे कर्म अपेक्षित आहे का? अर्थातच नाही. स्वकर्मणातम अभ्यर्च याचा अर्थ दोन विषय कर्माचे महत्वाचे. स्वतःच्या कर्माच्या माध्यमातूनच उपासना करणं म्हणजे पहिलं कर्म दासबोध श्रवण करून त्याचं मनन करणं आणि त्यानंतर त्याच्यात जो उपदेश केलेला आहे, जो भक्तिमार्ग समर्थांनी सांगितलेला आहे, भक्तीचेन योगे देव, हे जे सांगितलं आहे त्या भक्तीचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करणं आणि त्याला साधक गोष्टी अवश्य करत जाणं, सत्वगुणाधिक, आणि त्याला बाधक गोष्टी त्यांना विराम देणं, त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावरचा कमी 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 करणं. ह्या दोन्ही पद्धतीतून जेव्हा आपण कर्म करू आणि त्या कर्मरूपी उपासनेनं या दासबोधाला आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आणि तेव्हाच ज्ञानरूपी सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजेच दासबोधाच्या अंतरंगात आपल्याला खऱ्या अर्थानं प्रवेश करता येणार आहे. समजणं आणि उमजणं हे दोन शब्द आपल्याला नक्कीच माहित आहे. जेव्हा आपण दासबोधाचं शांतपणे श्रवण करू किंवा वाचन करू आणि त्यानंतर त्याचं चिंतन करू, त्यावेळेला आपल्याला दासबोध काही अंशामध्ये समजणार आहे. जे समजलं त्याचं स्वकर्मांच्या माध्यमातून जेव्हा आपण आचरण करू, प्रयत्नपूर्वक 100 वेळा स्खलन होणार आहे. स्खलनशीलाः मानवाः असं वचनच आहे. मनुष्य हा स्खलनशील आहे. 100 वेळा चुका होणार आहे, काही हरकत नाही. पण ती चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा तीच चूक करणं हा मूर्खपणा आहे. वेगळी चूक करायला परवानगी आहे, मुद्दाम करायची नाहीये वेगळी चूक, पण तीच चूक परत करणं हा
दक्षतेकडे केलेलं दुर्लक्ष आहे. तो विषय येणार आहे थोड्या वेळाने. दासबोधाच्या अंतरंगात आहे तरी काय. स्खलनशील आहे आपण सर्व लोक, चुकायला हरकत नाही, पण मुद्दाम चुकायचं नाहीये आणि केलेली चूक परत करायची नाहीये. लक्षपूर्वक जेव्हा आपण दासबोधाचं चिंतन करू आणि त्याच्यातून जो अर्थ आपल्याला ज्ञात होईल त्या अर्थावर आपल्याला अनुसंधान ठेवून ते कर्म पुढे करत राहायचं आहे आणि हळूहळू दासबोधाच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा आपण अंतरंगात शिरू त्यावेळेला जो बोध होईल, त्यावेळेला जे अचूक कर्म आपल्याकडून घडायला लागेल कालांतरानं सद्गुरूंच्या कृपेनं, तेव्हा ते उमजलेलं असेल. आधी समजून घ्यायचं आहे, नंतर ते उमजणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दासबोधाच्या अंतर मनामध्ये प्रवेश करता येईल. समर्थ प्रताप नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, समर्थांच्या चरित्रावर आधारित काव्यात्मक ग्रंथ आहे. त्याच्यात एक फार सुंदर ओवी येऊन जाते समर्थांबद्दल आणि दासबोधाबद्दल. त्यात ते म्हणतात, गिरीधर गोसावी त्याचे कवी आहेत, ते म्हणतात की समर्थ सद्गुरु निजबोध दासबोध रूपे सर्वत्र प्रसिद्ध, नाना साक्षात्कार होती विविध, एकनिष्ठ गुरुभक्ता एकनिष्ठ गुरुभक्तासी. समर्थ सद्गुरु निजबोध हाच दासबोध आहे की जो सर्वत्र प्रसिद्ध आहे. दासबोध आणि समर्थ सद्गुरु म्हणजे रामदास स्वामी यांचा संबंध काय आहे? समर्थांना जो निजबोध प्राप्त झाला आणि तो निजबोध समर्थांनी जेव्हा समाजाला लोकांना सांगितला त्यालाच दासबोध असं म्हटलं गेलं. समर्थ सद्गुरु निजबोध दासबोध रूपे सर्वत्र प्रसिद्ध. पण पुढचं वैशिष्ट्य काय आहे त्याचं? नाना साक्षात्कार होती विविध, एकनिष्ठ गुरुभक्तासी. त्याच्यातील अनुभूती हा विषय, आपण अंतरंग हा विषय पाहतोय ना, दासबोधाचे अंतरंग हा विषय आपण पाहत आहोत. अंतरंग म्हणजे काय? आतपर्यंत पोहोचणं, दासबोधाच्या मुळापर्यंत पोहोचणं, तिथंच साक्षात्कार होतो. नाना साक्षात्कार होती विविध, ज्याची जी धारणा आहे, ज्या पद्धतीनं तो पाहत आहे. कोणी दासबोधात सांगितलेल्या श्रवण भक्तीच्या माध्यमातून त्याच्याकडे जात आहे, कोणी कीर्तनाच्या माध्यमातून जात आहे, कोणी नामस्मरणाच्या माध्यमातून जात आहे. नाही, कोणी म्हणतो मी सद्गुरुपाद सेवनामध्येच माझं जीवन व्यतीत करेल, त्या माध्यमातून जातोय. अर्चन वंदनादिकांच्या माध्यमातून कोणी जातोय, कोणी दास्याच्या माध्यमातून जातो. अरे समर्थ स्वतः रामदास म्हणवतात, स्वतःला रामाचे दास म्हणवतात. मीही रामाचा दास होईन किंवा समर्थांचा दास होईन किंवा माझ्या सद्गुरूंचा दास होईन, दास्य भक्तीचा मार्ग मी चोखाळेन, त्या मार्गातून तो जातो. कोणी सख्याच्या मार्गातून जातो आणि अंततोगत्वा याचं पर्यवसान आत्मनिवेदनामध्ये होतं. ज्या ज्या मार्गातून जो जो स्वकर्मणा स्वतःच्या सत्कर्मांना धरून पुढं पुढं जात राहतो त्याला त्या त्या प्रकारचे साक्षात्कार अनुभवाला येतात. सर्वच साक्षात्कार आत्मसाक्षात्कार नसतात. त्या त्या साधनेच्या त्या त्या टप्प्यावरती त्या त्या स्तरावरचे साक्षात्कार होत असतात. आणि ते साक्षात्कार अनुभवत अनुभवत, जसं मैलाचे दगड असतात, प्रवासाला आपण निघालो की तो एक एक टप्पा पुढं 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 जात ते साक्षात्कार अनुभवत अनुभवत तो सिद्धिं विंदती मानव, त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो. म्हणजेच दासबोधाच्या खऱ्या खुऱ्या अंतरंगामध्ये प्रवेश करतो. तिथपर्यंत तो जातो. नाना साक्षात्कार होती विविध, पण त्याला एक महत्वाची अशी एक मर्यादा आहे, अट आहे. ती अट म्हणजे एकनिष्ठ गुरुभक्तासी.
समर्थ सद्गुरूंचा निजबोध आहेच. दासबोध हा सगळ्यांसाठी सांगितलेला आहे. सर्वत्र तो दासबोध या नावानं प्रसिद्ध आहे, हेही सत्य आहे. पण नाना साक्षात्कार होती विविध कुणाला? एक निष्ठ गुरु भक्तासी, ही त्याची अट आहे. आम्ही दासबोधाची हजारो जरी पारायण केली, शेकडो वेळेला जरी दासबोध स्वहस्तानं आपण कुणाला लिहून दिला, तरी सुद्धा हे जे नाना साक्षात्कार हा विषय सांगितलेला आहे ते घडतीलच असं नाहीये. याचा अर्थ पारायण करू नये किंवा दासबोधाचं लिखाण करून ठेवू नये, इतरांना देऊ नये असा त्याचा अर्थ नाहीये. विपरीत अर्थ उलट घेण्याचं काही कारण नाहीये. पण त्याची अट जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत त्या दासबोध श्रवणाचा, त्या दासबोध वाचनाचा, त्या दासबोध चिंतनाचा आपल्याला साक्षात्काराच्या दृष्टीनं लाभ होणार नाही, जोपर्यंत आम्ही एकनिष्ठ गुरुभक्त होणार नाही. ही फार महत्वाची अट आहे. आजच्या पुष्पातील विषयाचं काय आहे? दासबोधाचे अंतरंग हा तर आपला प्रधान विषय आहे. आजचा विषय काय आहे त्यातला? इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, हा विषय आपण पाहत आहोत. जोपर्यंत माझ्या अंतरंगामध्ये गुरुभक्ती प्रफुल्लित होत नाही, जोपर्यंत मी माझ्या सद्गुरूंना समर्पित होत नाही, त्यांच्याशी एकनिष्ठ होत नाही, तोपर्यंत मला हे नानाविध जे साक्षात्कार आहेत ते होण्याची सुतराम शक्यता नाही. दासबोध हा चिंतामणी आहे, पारस आहे, कल्पतरू आहे, काय काय त्याच्याबद्दल अनेक संतांनी म्हटलेलं आहे. श्रीधर स्वामींनी तर त्याच्यावर एक दासबोध तत्वस्तव नावाचं एक सुंदर प्रकरणच लिहिलेलं आहे, श्लोकबद्ध. त्याच्यात त्याचं काय काय स्तुती केलेली आहे. तो पारसमणी आहे, तो चिंतामणी आहे, तो कल्पवृक्ष आहे. अरे हो, पण त्याचा अनुभव किती लोकांना येतो? सर्वत्र आज दासबोध उपलब्ध आहे, सगळ्यांच्या घरामध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकाशनांचा उपलब्ध आहे. सटीप दासबोध आहे, सार्थ दासबोध आहे, इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, कन्नडमध्ये आहे, सर्वत्र आहे. पण हे जे चिंतामणी आणि कल्पतरू आणि हे जे जे काही श्रीधर स्वामींनी त्याला म्हटलं, तसा अनुभव किती लोकांना आला? ज्यांनी त्यांनी तो पाहायचा आहे. अनुभव न येण्याचं कारण हेच आहे की आम्ही या ओवीमध्ये जे गिरीधर स्वामी म्हणत आहेत ती अट पूर्ण करत नाही आहोत. तिथं आम्ही कमी पडत आहोत. मुद्दाम आपण करतो असं नाहीये, पण आपण कमी पडत आहोत. सद्गुरूंना हेच अपेक्षित आहे, अरे बाळांनो, तुम्ही ही अट पूर्ण करा, पुढचं मी सांभाळतो. आम्हाला ती अटच झेपत नाही, असं झालं. एकनिष्ठ गुरुभक्ती, जो एकनिष्ठ गुरुभक्त आहे त्यालाच ह्याच नव्हे सर्वच या आर्ष ग्रंथांतून खरं ज्ञान प्राप्त होईल, त्याच्या अंतरंगामध्ये प्रवेश करता येईल. ती अट आम्ही पूर्ण केली पाहिजे आणि ती अट आहे एकनिष्ठ गुरुभक्ती. श्रीमद ग्रंथराज दासबोध हा गुरुशिष्य संवादात्मक आहे. आपण वाल्मिकी रामायण पाहतो, त्याच्यात बघा प्रत्येक सर्गाच्या शेवटी काय म्हटलेलं असतं? इत्यार्षे वाल्मिकीये रामायणे आदिकाव्ये अमुक सर्गे, असं त्याच्याबद्दल म्हटलेलं असतं. किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये पुष्पिका येते प्रत्येक अध्यायाच्या शेवटी, त्यात काय म्हटलेलं आहे? तत्सदिति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक योगो नाम अमुकोध्यायः, असं म्हटलेलं असतं. या पुष्पिकेकडे आपलं लक्षच जात नाही बहुतांश वेळेला, त्याच्यातच बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात. दासबोधाच्या 200 समासांमध्ये
20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष कळू लागे. उपसंहाराच्या काही ओव्या 200व्या समासामध्ये ज्या येतात त्याच्यातली ही एक ओवी. विवरता विशेषा विशेष कळू लागे. 20 दशक 200 समास. या 200 समासाच्या प्रत्येक समासाच्या शेवटी जी पुष्पिका आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे? इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. अमुक नाम समास अमुक अमुक. म्हणजे हा गुरुशिष्य संवाद आहे तो दासबोध या ग्रंथाच्या अंतर्गत आहे. हा गुरुशिष्य संवाद लक्षात घ्यायला पाहिजे. इथं गुरुशिष्य याचाच अर्थ सद्गुरू आणि सत्शिष्य हे अध्यायरत आहे. उपदेश करणारे सद्गुरू आहेत याबद्दल तर आपल्याला काही शंका नाही. आपण सर्व सश्रद्ध लोक आहोत. उपदेश करणारे सद्गुरू आहेत. प्रश्न आमचा आहे, आम्ही सत्शिष्य आहोत का? तो सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न आपण मनापासून केला पाहिजे. पण हे जे आर्ष ग्रंथ असतात, ऋषीप्रणीत ग्रंथ असतात, सद्गुरूंच्या मुखातून बाहेर निघालेले ग्रंथ असतात, याचं दायित्व ते स्वतःकडे मात्र घेत नाही. ते काय म्हणतात? समर्थांनीच स्वतः म्हटलेलं आहे, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. रघुवीर समर्थ याच्यामधील समर्थ शब्द रघुवीरासाठी आहे, दाशरथीसाठी आहे. हा ग्रंथ कुणाचा आहे? आपण म्हणतो समर्थांचा दासबोध. समर्थ मनातल्या मनात हसतात आणि म्हणतात, अरे वेड्यांनो, तुमचं माझ्याबद्दल प्रेम आहे आणि या मुखातून हे शब्द बाहेर पडले म्हणून तुम्ही त्याचं दायित्व, त्याचं कारकत्व, त्याचं कर्तृत्व माझ्याकडे देता. पण मुळात हा ग्रंथ आहे कुणाचा? ज्या परमात्म्यानं दाशरथी रूपामध्ये, रामावतारामध्ये भगवान श्री आंजनेयांना, मारुतीरायांना 108 उपनिषदांचा उपदेश केला, त्या सर्व उपनिषदांचं जे सार आहे, सार संकलन, तोच निजबोध आहे बरं का. गिरिधर स्वामींच्या त्या ओवीचं स्मरण करा. समर्थ सद्गुरु निजबोध दासबोध रूपे सर्वत्र प्रसिद्ध. तो जो निजबोध आहे त्या सर्व उपनिषदांचं जे सार आहे, धर्मशास्त्राचे जे सर्व सार आहे, तेच सार रामरायांनी, समर्थ कृपेची वचने, रामरायांची ही वचन आहे, तो हा दासबोध आहे. समर्थ याचं कर्तृत्व, कारकत्व भगवान श्री रामचंद्रांकडे देतात. त्यांनी दिलेला हा बोध आहे, तो फक्त सांगण्याचं काम मी केलं आणि लिखाणाचं काम या कल्याणानं केलेलं आहे. ही समर्थांची भूमिका आहे. अशी अत्यंत आत्मौपम्य अशी रामकर्ता या भूमिकेवर आरूढ झालेले समर्थ त्या आत्मौपम्य अवस्थेमध्ये रामाशी तदाकार होऊन जेव्हा बोलायला लागतात तेव्हा दासबोधासारख्या ग्रंथाची निर्मिती होते. समर्थ म्हणतात, माझा काय संबंध? तुम्ही लाख म्हणा, दासबोध माझा आहे, मला माहिती आहे तो कुणाचा आहे. ही समर्थांची भूमिका. आपण समर्थांचाच दासबोध म्हणायचं, आपण त्यांचे भक्त आहोत. पण समर्थ कुणाचा दासबोध म्हणतात? दासाला केलेला बोध असं समर्थ म्हणतात. आपण म्हणायचं दासानं आम्हाला केलेला बोध, म्हणजे रामदासांनी आम्हाला केलेला बोध. ही आमची भावना आहे, तीही सत्य आहे. आणि समर्थांचीही भावना त्यांच्या ठिकाणी सत्य आहे. दासाला म्हणजे रामदासाला केलेला, भगवंतानं केलेला बोध तो दासबोध आहे. असे अद्भुत रसायन आपल्याला समर्थांनी केवळ कृपा म्हणून प्रदान केलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. हा गुरुशिष्य संवाद जीवनामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणतो. पण त्याच्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे आपण एकनिष्ठ गुरुभक्त व्हायला पाहिजे. ती एकनिष्ठा जर नसेल तर अंशतःच ते मिळणार आहे. दासबोधामध्ये काय आहे? दासबोधामध्ये प्रयत्न, प्रत्यय आणि प्रबोध ही त्रिसूत्री आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. प्रयत्न, प्रत्यय
किंवा प्रतीती आणि प्रबोध, प्रयत्न दोन्ही अंगाने. तो ऐहिक जीवनातलाही प्रयत्न आहे आणि तो पारलौकिक जीवनातलाही प्रयत्न आहे. समर्थांना एकांगी जीवन मान्य नाही. मुळात आपल्या आर्य सनातन वैदिक परंपरेलाच एकांगी जीवन मान्य नाही. नंतरच्या काळात काही तथाकथित लोकांचा प्रादुर्भाव, मतांचा प्रादुर्भाव झाला आणि त्या प्रभावाखाली काही काळ आपला समाज हा अत्यंतिक निवृत्तवादी बनला. त्याचा परिणाम दुष्ट दुर्जनांनी या सुंदर भूमीवरती आक्रमण केलं आणि ऐहिक संपत्ती लुटली आणि पारलौकिक धन पण लुटून नेतील की काय अशी अवस्था निर्माण झाली. पण आपल्या मूळ परंपरेमध्ये धर्मार्थ काम हे 3 पुरुषार्थ ऐहिकातले आणि मोक्ष पुरुषार्थ परमार्थातला. मोक्ष हा परमोच्च पुरुषार्थ आहे, त्यात काही वादच नाही. पण म्हणून पहिले 3 पुरुषार्थ त्यागता येत नाही. एखादा महात्मा होतो, एखादे आदिशंकराचार्य होतात, एखादे स्वामी विवेकानंद होतात, एखादे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी होतात, एखादे समर्थ रामदास होतात की ज्यांच्या जीवनामध्ये पहिल्या 3 पुरुषार्थांचं महत्व असत नाही, अंतिम पुरुषार्थच महत्वाचा असतो. पण म्हणून समाजाचं ते होऊ शकत नाही, राष्ट्राचं ते होऊ शकत नाही. राष्ट्राला 4 पुरुषार्थ साध्य करायचे, समाजाला 4 पुरुषार्थ साध्य करायचे. आणि म्हणून प्रयत्न हा ऐहिक जीवनासाठीही आवश्यक आहे आणि पारलौकिक जीवनासाठीही आवश्यक आहे. हा प्रयत्न कसा करायचा याचं अद्भुत मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. त्या प्रयत्नाच्या प्रभावानं जो काही प्रत्यय येतो, जी प्रतीती येते, ऐहिकातील प्रतीती आणि परमार्थातील प्रतीती. ऐहिकामध्ये अर्थप्राप्तीचं महत्व आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, ते मिळवलंच पाहिजे, पण ते धर्माच्या चौकटीमध्ये राहून मिळवलं पाहिजे. हा उपदेश आपल्याला समर्थ करतात. आणि परमार्थामध्ये पंचीकरणाचा विषय सांगतात की पंचीकरण करण्याची पात्रता आपल्यामध्ये यावी. स्वकर्मणातम अभ्यर्च, स्वतःच्या सत्कर्मांच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यर्चना करतो, उपासना करतो, तेव्हा ती पात्रता आपल्यामध्ये येते. त्यानंतर जे कर्म घडतं त्या कर्माचं फलस्वरूप आपल्याला प्रतीतीची प्राप्ती होते. आणि ती प्रतीती आली, मग ती प्रपंचातील असो, कार्यसिद्धीची किंवा परमार्थातील भगवत प्राप्तीची असो, ती आल्यानंतर प्रबोधाचा विषय सुरू होतो. तो म्हणजे आपणास जे जे ठावे ते ते इतरांस शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. आपल्याला जे जे म्हणून ज्ञात आहे, ज्याच्यावर आपली महारथ सिद्ध झालेली आहे, ऐकून माहीत आहे, बुद्धीनं माहीत आहे असं नाही, ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते मिळालेलं आहे. अशी जी स्थिती आहे ती प्रपंचाबद्दलही आणि परमार्थाबद्दलही आपण इतरांना सांगितली पाहिजे. त्यांना अज्ञ ठेवून चालत नाही. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या लोकांनाही त्याबद्दल जागरूक केलं पाहिजे. हा विषय समर्थांनी मांडलेला आहे. हा प्रबोध त्या त्या शास्त्रातील त्या त्या शाखांमधील लोकांना प्रबुद्ध केलं पाहिजे, शहाणं केलं पाहिजे. आणि परमार्थामध्ये सिद्ध पुरुषांनी, महंतांनी, उत्तम साधकांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्याची प्राप्ती कशी करायची याबद्दल प्रबोधन केलं पाहिजे. अशा प्रकारे दासबोधामध्ये प्रयत्न, प्रतीती आणि प्रबोध याची त्रिसूत्री अप्रतिम पद्धतीने समर्थांनी मांडलेली आहे. पण त्याच्यासाठी विशेष करून रामदासी संप्रदायाच्या या 4 मुख्य भूमिका, ह्या भूमिकांच्या माध्यमातूनच ते साध्य होऊ शकतं. हा समर्थांनी आग्रहानं विषय सांगितलेला आहे. तो म्हणजे तिथं परमार्थही आहे आणि तिथं प्रपंचही आहे. दोघांची सांगड अशी सुंदर पद्धतीनं समर्थांनी घातलेली आहे की एकमेकांपासून वेगळं काढणं कठीण आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, जीवन एक आहे, भूमिका अनेक आहेत. एकच मनुष्य जसा, त्याच एका जीवनामध्ये कुणाचा तरी बापही असतो, कुणाचा तरी मुलगाही असतो, कुणाचा मित्र असतो, कुणाचा शत्रूही कदाचित असू शकतो,
कुणाचा साहेब असतो तर कुणाचा नोकरही असतो. एकाच जीवनामध्ये जशा अनेक भूमिका मनुष्य उत्तम पद्धतीनं लक्षपूर्वक निभावू शकतो, तसंच या एकाच जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ हे सुद्धा तो करू शकतो. आणि म्हणून ह्या पद्धतीनं समर्थाने उपदेश केला आहे. ती चतुसूत्री ज्याला म्हटलं जातं, ती चतुसूत्री म्हणजे पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण, चौथा अत्यंत साक्षेप. हरिकथा निरूपणामध्ये अध्यात्म आलं, त्यातही हरिकथेमध्ये सगुण साकाराची भक्ती आली, निरूपणामध्ये निराकाराची भक्ती आली. दुसरे ते राजकारण. राजकारण याचा फक्त राजनीती असा अर्थ न घेता व्यवस्थापन, नेतृत्व गुण, समाज संघटन असा अर्थ घेणंही अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी राजकारणाचा आत्ता जो राजकारण पॉलिटिक्स या अर्थानं अर्थ घेतला जातो, तो ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांनी तोही अर्थ घ्यायला हरकत नाही. पण इतरांनी तो अर्थ, मग ते घराचं व्यवस्थापन का असेना, आपल्या बागेचं व्यवस्थापन का असेना, मठाचं व्यवस्थापन का असेना, एखाद्या संघटनेचं व्यवस्थापन का असेना, एखाद्या चळवळीचं व्यवस्थापन का असेना, एखाद्या कार्यालयाचं ऑफिसचं व्यवस्थापन का असेना, संस्थेचं व्यवस्थापन का असेना, राज्याचं व्यवस्थापन का असेना, राष्ट्राचं व्यवस्थापन का असेना, हे व्यवस्थापन या अर्थानं हा राजकारण हा विषय घेणं उचित आहे. सावधपण सर्व विषयी मगाशीच बोललो मी. दक्षता, किमेकपदम धर्म्यम दाक्षम एकपदम धर्म्यम असा महाभारताचा सिद्धांत आहे. एका शब्दात धर्माची व्याख्या सांग असं युधिष्ठिरांना जेव्हा यक्षानं विचारलं, तेव्हा युधिष्ठिरांनी एकच उत्तर दिलं, दाक्षम एकपदम धर्म्यम. दक्षता, सावधानता, अखंड सावधानता हेच धर्माचं लक्षण आहे. आपली गंमत अशी झाली आहे की प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही अंगांनी आम्ही अतिदक्षता विभागात जायच्या परिस्थितीमध्ये आहोत. अतिदक्षता विभाग म्हणजे सोप्या भाषेत त्याला ICU म्हणतात. प्रापंचिक अवस्था ही ICU मध्ये जाण्यासारखी आणि पारमार्थिक अवस्था तर बोलायचा प्रश्नच नाही, ICU मध्येच. अतिदक्षता विभाग, जर योग्य दक्षता घेतली नाही तर अतिदक्षता विभागात न्यायची वेळ येते. समर्थांना, सर्व भक्तांना ICU मध्येच न्यायची वेळ आलेली आहे. त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं ही समर्थांवरची मोठी जबाबदारी आहे, आपण आणून दिली त्यांच्यावर. तेव्हा दाक्ष्य, सावधानता ही जर आपण बाळगली नाही तर अति दक्षता विभागात जायची वेळ येणार आहे, अनेकांना आलेली आहे. आणि चौथा तो अत्यंत साक्षेप फेडावे नाना आक्षेप. हे सगळं ज्याला साध्य होतं, हरिकथा ज्याला समजते, निरूपण ज्याला समजतं, राजकारण त्या पातळीवर त्याला समजतं, आणि जो अखंड सावधान असतो तो मग साक्षेपानं, आटोपानं, विवेकानं अनेक प्रश्न हातात घेतो आणि तो उत्तम पद्धतीनं त्याचा गुंता सोडवतो. या 4 माध्यमातून, या चतुसूत्रीच्या माध्यमातून अख्खा दासबोध भरलेला आहे. हे त्याचं अंतरंग आहे, जे समर्थांचं हृदय आहे, अत्यंत जवळचं आहे, जे रामरायांनी त्यांना शिकवलं, त्या परमात्म्यांनी त्यांना शिकवलं, आणि त्यानुसार समर्थ घडत गेले आणि आपल्यावर कृपा व्हावी अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि त्यांनी काय केलं, या दासबोधाची निर्मिती आपल्या उद्धारासाठी करून ठेवली. समर्थांचं स्वतःच सांगणं आहे की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा हो खेद भक्तजनी. आत्माराम स्वरूप हा दासबोध आहे, हे माझे स्वतः सिद्ध स्वरूप आहे, त्याबद्दल कुणीही शंका बाळगू नका, दुःख करू नका. त्यात जे म्हटलेलं आहे ते साक्षात मी म्हटलेलं आहे, साक्षात रामरायांचं सांगणं आहे असं समजा, आणि त्यानुसार तुम्ही आपलं जीवन पुढे न्या. ते प्रापंचिक असो ते पारमार्थिक असो, दोघांमध्ये अविरोध असावा. प्रपंचाच्या नावाखाली परमार्थाची बुडवणूक करू नये आणि परमार्थाच्या नावाखाली प्रपंचाची आबाळ करू नये.
अशा उत्तम पद्धतीनं तुम्ही हे जीवन जगा, हेच दासबोधामध्ये मी सांगितलेलं आहे असं समर्थ सांगतात. आणि म्हणून प्रवचनाच्या समाप्तीला जे समर्थांनी वेणास्वामींना सांगितलं तो आशय गिरीधर स्वामींनी समर्थ प्रतापात सांगितला, तो सांगून माझ्या वाणीला विराम देईन. समर्थांनी आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. ते केवळ महंतांसाठीच नाही आहे. त्या वचनामध्ये महंतांचा उल्लेख आहे, याचा अर्थ फक्त ते महंतांसाठीच आहे असं नाही. महंतांसाठी आहेच, पण आपल्या सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी पण ते आहे. समर्थ वेणाबाईंना म्हणाले होते की दासबोधाचं सामर्थ्य, या रामसेवेचं सामर्थ्य काय आहे, त्याचा प्रभाव काय आहे. समर्थ म्हणाले, श्री रामदेवार्चन सिद्धची आहे, श्री ग्रंथराज दासबोध सामर्थ्य सिद्धची आहे. जो जो महंत येथे एक निश्चय राहे, तो तो लाहे साक्षात करू. जी जी व्यक्ती केवळ महंतच नव्हे, जो जो म्हणून या राम देवार्चनावरती विश्वास ठेवेल, या दासबोधावरती, ग्रंथराजावरती विश्वास ठेवेल, तो सिद्धच आहे. रामाची उपासना सिद्ध आहे, ती अंतरात्म्याची उपासना आहे. दासबोध त्याचं सामर्थ्य हे स्वतः सिद्ध आहे. परंतु जो जो इथं निश्चयानं राहील, राहे म्हटलेलं आहे, या दासबोधाच्या चिंतनामध्ये जो अखंड राहील, त्या अनुसंधानामध्ये जो अखंड राहील, त्याला साक्षात्कार प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. हे समर्थांचं आपल्या सगळ्यांना केवढं मोठं आश्वासन आहे. म्हणून आपण, कारण ग्रंथराज हा काय का आहे, रामराय हे राजे होते, सम्राट होते. त्यांच्यासारखा राजा न त्यांच्या आधी कधी झाला, न नंतर कधी होणार आहे. अशा त्या राजाधिराज रामरायांनी जो उपदेश केला, त्याच्यावर आधारित असणारा हा ग्रंथ, तो ग्रंथराज असणार नाही तर काय असणार आहे. असा हा श्री ग्रंथराज दासबोध, त्याचं सामर्थ्य हे काय आहे, सिद्धची आहे. जो जो महंत इथं एकनिष्ठेनं राहील, त्याला साक्षात्कार प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. ह्या समर्थांच्या आश्वासनावर आपण किती अंगावर मुठभर मांस चढलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या. अशी समर्थांची वाणी आहे. त्या वाणीचंच स्मरण करूया, त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ होऊया, दासबोधामध्ये आपलं त्याचा अंतरंग शोधण्याचा प्रयत्न करूया. एवढंच मी बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन. जय जय रघुवीर समर्थ.